हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 6th लेसन ट्रिग्नॉमेट्रीमधील प्रॅक्टिस सेट 6.2 मधील क्वेश्चन नंबर 6 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. अ काइट इज फ्लाइंग ॲट अ हाईट ऑफ 60 मीटर अबाव द ग्राउंड. ग्राउंडपासून 60 मीटर वर एक काइट काय करत आहे, उडत आहे. द स्ट्रिंग अटॅच्ड टू द काइट इज टाईड ॲट द ग्राउंड. आता त्या काइटला बांधलेली जी स्ट्रिंग आहे ती काय ग्राउंडला बांधलेली आहे. इट मेक्स ॲन अँगल ऑफ 60 डिग्री विथ द ग्राउंड. आणि त्या स्ट्रिंगनं काय केलेलं आहे, ग्राउंडशी 60 डिग्री अँगल तयार केलेला आहे. अज्युमिंग दॅट द स्ट्रिंग इज स्ट्रेट. आपल्याला अज्युम करायचं आहे की स्ट्रिंग स्ट्रेट आहे. फाइंड द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. आणि स्ट्रिंगची लेंथ आपल्याला फाइंड करायची आहे. आता आपण प्रथम काय करू, रफ फिगर काढून घेऊ. प्रथम आपण ग्राउंड काढून घेऊ. आता या ग्राउंडपासून 60 मीटर वर काइट काय करत आहे, फ्लाय करत आहे. आता काय करू, आपण इथे पॉईंट ए घेऊ. ए या पॉईंटच्या ठिकाणी काय आहे, काइट आहे असं कन्सिडर करू. आता काइट हा ग्राउंडपासून 60 मीटर डिस्टन्सवरती आहे. म्हणजे ए बी हे डिस्टन्स किती असणार आहे, 60 मीटर. आता काय सांगितलेलं आहे, स्ट्रिंग ही काय केलेलं आहे, ग्राउंडला टाईड केलेली आहे, बांधलेली आहे. आणि स्ट्रिंगनं काय केलेलं आहे, ग्राउंडशी 60 डिग्री एवढा अँगल तयार केलेला आहे. समजा हा पॉईंट सी आहे आणि या पॉईंट सी या ठिकाणी काय केलेले आहे, काइटची स्ट्रिंग बांधलेली आहे. आणि ही जी स्ट्रिंग आहे ही काय करते, या ग्राउंडशी 60 डिग्री एवढा अँगल तयार करते. काइट या ठिकाणी आहे, म्हणजे काइटपासून पॉईंट सी या ठिकाणी काय केलेले आहे, स्ट्रिंग ग्राउंडला बांधलेली आहे. आणि इथे जो अँगल तयार झालेला आहे हा अँगल थीटा किती दिलेला आहे आपल्याला, 60 डिग्री. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे, स्ट्रिंगची लेंथ फाइंड करायची आहे. ए सी ही काय आहे, स्ट्रिंग आहे. या स्ट्रिंगची लेंथ आपल्याला फाइंड करायची आहे. ट्रँगल ए बी सी हा राईट अँगल ट्रँगल आहे आणि ए सी हा काय आहे, या ट्रँगलचा हायपोटेन्यूस आहे. मग आपल्याला थीटा अँगलची अपोजिट साईड माहिती आहे आणि हायपोटेन्यूस फाइंड करायचा आहे. मग आपण कोणता ट्रिग्नॉमेट्रिक रेशो फाइंड करू शकतो, पहा. ए सी फाइंड करण्यासाठी अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस म्हणजेच आपण साइन थीटा हा ट्रिग्नॉमेट्रिक रेशो यूज करून ए सीची लेंथ फाइंड करू. पहा, सॉल्व करू आपण एक्झाम्पल. आता ए बी ही काय आहे, हाईट ऑफ द काइट फ्रॉम द ग्राउंड. काइट हा काय आहे, ग्राउंडपासून 60 मीटर डिस्टन्सवरती आहे. लिहून घेऊ आपण. लेट ए बी बी द हाईट ऑफ द काइट अबाव द ग्राउंड. बी सी हे काय आहे, ग्राउंड. बी सी बी द सरफेस ऑफ द ग्राउंड. ए सी बी द स्ट्रिंग. Angle ACB be the angle made by string with the ground. Angle ACB be the angle made by string with the ground. Angle ACB हा काय आहे, स्ट्रिंग AC ने BC या ग्राउंडशी केलेला अँगल आहे. अँगल ACB हा स्ट्रिंगने ग्राउंडशी केलेला अँगल आहे. देअरफोर अँगल ए सी बी आपल्याला दिलेला आहे. अँगल ए सी बी थीटा म्हणजेच थीटा इज इक्वल्स टू 60 डिग्री. आणि आपल्याला ए बी ही हाईट दिलेली आहे. ए बी इज इक्वल्स टू 60 मीटर. द ट्रँगल ए बी सी हा राईट अँगल ट्रँगल आहे. ट्रँगल ए बी सी इज अ राईट अँगल ट्रँगल. देअरफोर साइन थीटा हा ट्रिग्नॉमेट्रिक रेशो आपण यूज करू, कारण आपल्याला अँगल थीटाची अपोजिट साईड माहिती आहे आणि आपल्याला हायपोटेन्यूस फाइंड करायचा आहे. साइन थीटा इज इक्वल्स टू अपोजिट साईड ऑफ अँगल थीटा अपॉन हायपोटेन्यूस. रिझन काय येईल, बाय डेफिनेशन. आता थीटाची व्हॅल्यू किती आहे, 60 डिग्री. मग काय लिहू आपण इथे, साइन 60 डिग्री इज इक्वल्स टू अपोजिट साईड ऑफ अँगल थीटा. अँगल थीटाची अपोजिट साईड कोणती आहे, ए बी. ए बी अपॉन हायपोटेन्यूस. हायपोटेन्यूस काय आहे पहा, ए सी इज द हायपोटेन्यूस. इज इक्वल्स टू साइन 60 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे, √3/2. आपण इथे √3/2 इज इक्वल्स टू ए बी. ए बीची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. ए बी किती आहे, 60 मीटर. आणि ए सी काय करायचं आहे, आपल्याला फाइंड करायचं आहे. ए सी आपल्याला फाइंड करायचं आहे. ए सी. आता इथे काय करू आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. √3 × AC
इज इक्वल्स टू 2 इंटू 60. आता हा √3 आपण या साईडला घेऊ. इथे मल्टिप्लाय आहे, या बाजूला गेल्यानंतर डिवाइड होईल. म्हणजेच AC इज इक्वल्स टू काय मिळेल पहा. AC इज इक्वल्स टू 2 इंटू 60 अपॉन √3. आता 60 इंटू 2 किती येईल 120 इज इक्वल्स टू 120 इंटू √3. आता आपण काय करू, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला √3 ने मल्टिप्लाय करू. इज इक्वल्स टू 120 इंटू √3 काय येईल 120 √3 इज अपॉन √3 इंटू √3 काय येईल 3. भागालो आपण 3 1 जार 3, 3 4 जार 12, 3 0 जार 0. म्हणजेच आपल्याला AC ची व्हॅल्यू काय मिळाली 40 √3. AC इज इक्वल्स टू 40 √3 आणि आपल्याला √3 ची व्हॅल्यू दिलेली आहे. √3 ची व्हॅल्यू आपल्याला काय दिलेली आहे 1.73 इज इक्वल्स टू 40 इंटू √3 ची व्हॅल्यू किती आहे 1.73. आता 1.73 इंटू 40 केल्यानंतर आपल्याला किती मिळेल पहा. 4 ने मल्टिप्लाय करू आपण. 4 3 जार 12 कॅरी ओव्हर 1, 4 7 जार 28 प्लस 1 29, 9 2 कॅरी ओव्हर 2, 4 1 जार 4, 4 प्लस 2 6 आणि हा 0. आता पॉईंट कुठे येईल पहा 1 2 1 2 2 डिजिट्स नंतर पॉईंट येईल. म्हणजेच आन्सर काय येईल 69.20 मीटर. AC इज इक्वल्स टू 69.20 मीटर. आणि AC म्हणजेच काय लेंथ ऑफ द स्ट्रिंग. म्हणजेच लेंथ ऑफ द स्ट्रिंग किती मिळाली आपल्याला 69.20 मीटर. AC किती मिळाला आपल्याला 69.20 मीटर. म्हणजेच लेंथ ऑफ द स्ट्रिंग किती मिळाली 69.20 मीटर. आन्सर लिहू आपण. फोर द लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज 69.2 मीटर. अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.